परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं हवामानातील बदलाचा चिकित्सक अभ्यास करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. विक्री कलेने परभणीच्या काळ्या कसदार मातीतून लाखो रुपयांच्या द्राक्षाचं उत्पादन घेतलंय. परभणीच्या सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावचे नामदेवराव डग असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ज्यावेळेस गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरुवातीला पडलं होतं 2020ला, तर 2020च्या टायमाला मार्केटिंगचा खूप मला प्रॉब्लेम आला होता. तुमचा व्यापारी जर 10 रुपये किलो अंगूर मागत होता, त्यामुळे मी स्वतः काय विचार केला, तर जे शेतकरी जे होतकरू मुलं इथं गावात रिकाम होते त्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांना स्वतःचं 1 रुपया न घेता त्यांना मी माल दिला आणि तेच माल त्याने 30 ते 40-50 रुपयांनी विकला आणि मला त्यामुळे माझ्या मालाला 35 रुपयाचा भाव मिळाला. मार्केटिंग जर आपण स्वतः जर केली, जो 10 रुपये माल मागत होते तोच माल मी 35 रुपयानं विकून त्या पोराची बी आर्थिक प्रगती केली आणि माझीही त्यामुळे आर्थिक प्रगती झाली. परभणीसारख्या अवशरणग्रस्त भागात त्यांनी तब्बल 10 एकरवर द्राक्षाची बाग फुलवली आहे. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, स्वयंचलित यंत्र यांचा अनुदान स्वरूपात यांनी लाभ घेऊन आपल्या उत्पादनात भरपूर वाढ करून घेतलेली आहे. आज हवामानात होणारा बदल पाहता शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच फळबागेकडे वळल्यास त्यांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल. व्यापारी कमी भाव देत असल्यानं त्यांनी गावातील बेरोजगार तरुणांच्या हातून दारोदार नेऊन विकण्याचा प्रयोग केला आणि त्यामुळे तरुणांना रोजगार तर मिळतोच आहे, मात्र परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श घालून दिलाय.